हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरु नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरु वन्दे भवबन्ध विमुक्ते. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच, अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव, श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, गगनसदृशं तत्त्वमष्टादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय, सद्गुरु बालासाहेब महाराज की जय, सब संतन की जय, सब भक्तजनों की जय. तर सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार, की यदलापूरचे विष्णू महाराज बागल यांनी मला ताई बद्दल सांगितलं आणि मला याच्यामध्ये तुमच्या ग्रुपमध्ये मला जॉईन करून घेतलं. ताईचे खूप खूप आभार. माझे वेडेवाकडे जे शब्द असतील ते तुम्ही म्हणजे आम्ही काही महाराज नाही, आपलं जसं की साधू संतांना अधिकार आहे सर्वांना तरुण न्यायचा, पण आपण एवढे हे नाहीत, आपण मूळ बुद्धी मनुष्य, आपण आपल्या पुरतच करू शकतो. त्याच्यामुळे मला जेवढे शब्द साधू संतांचे लक्षात आले तेवढे मी मांडण्याचा प्रयत्न करते. तर सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊलीचे चरणी वंदन करून त्यांच्या ज्ञानेश्वरीतली एक ओळी घेत आहे मी, की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तर काय म्हणाले आपल्याला माऊली इथं, की या उपाधी माझी गुप्त, म्हणजे या म्हणजे ह्या शरीरामध्ये जे गुप्त चैतन्य आहे, तर ते कोणाला माहिती आहे? फक्त संतांना माहिती. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. चैतन्य तसं सगळीकडे, पण ते सगळ्यांना माहित नाही. ते फक्त कोणाला माहिती? तर संतांना माहिती, सद्गुरूंना माहित आहे की ह्या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये काय आहे, तर परमात्मा आहे लपलेला. जसं की दुधामध्ये तूप लपलेलं आहे, पण त्याच्यासाठी प्रक्रिया करावी लागते आपल्याला. दही त्याला तापवावं लागते, त्याचं साय काढावं लागते, त्याचं दही लावावं लागते, त्याच्यात विरजण घालावं लागते, मग ते घुसळावं लागते, आणि मग ते लोणी काढून, मग ते लोणी दिसलं का? असं नाही दिसलं. माऊलींनी सांगितलं हरिपाठात की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तर इथं परमात्मा कसा घ्यायचा आपल्याला? मंथून म्हणजे मंथन कशाच करायचंय आपल्याला, की आपल्याला संतांनी काय शिकवलं, त्यांनी काय सांगितलं. या उपाधी माझी गुप्त म्हणजे या शरीरामध्ये तू परमात्मा आहेस असं त्यांनी सांगितलं आपल्याला. पण मग आपल्याला लगेच कळालं का? नाही. जसं ते लोणी काढण्यासाठी आपल्याला प्रक्रिया करावी लागली आणि मग लोणी निघालं, मग ते दुधातच होतं ना. तसं या उपाधी माझी म्हणजे या शरीरामध्येच परमात्मा आहे. तर कसं आहे, हे शरीर कसं आहे? पंचमहाभूताचं आहे. आकाश, वारा, पाणी, अग्नी हे पंचमहाभूत मिळून हे पंचीकृत पंचमहाभूताचा हा स्थूल देह झालेला आहे.
म्हणजे जे इंद्रियांनी कळतं त्याला काय म्हणायचं? स्थूल म्हणायचं. मग इंद्रियांनी काय काय कळतं आपल्याला? डोळ्यानं रूप दिसतं, कानानं शब्द ऐकू येतो, आणि त्वचेनं स्पर्श कळतो, जिभेनं रस कळतो. असे आपल्याला 5 इंद्रियांनी 5 विषय कळतात. मग हे विषय कसे येतं? स्थूल आहेत. मग हे कशाने कळायलेत आपल्याला? 5 ज्ञानेंद्रियांनी कळायलेत. आणि हे ज्ञानेंद्रिय कशाचे येतं? पंचमहाभूताचेच आहेत, पण सत्वगुणाचे झालेले आहेत. सत्वात संजयते ज्ञानम. तर काय सांगितलं आपल्याला गीतेमध्ये? की सत्वगुणामध्ये ज्ञान होत असतं, आणि हे ज्ञानेंद्रिय कशाचे येतं? सत्वगुणाचे आहेत. मग कानानं शब्द ऐकू आला तर ते कोण्या? पंचमहाभूताच्या सत्वगुणाचा वाऱ्याचा आहे. वाऱ्याची देवता काय आहे? दिशा देवता आहे. मग त्या दिशा देवतेच्या योगानं आपल्याला शब्द ऐकू आला. आणि याच्या पंचमहाभूताच्या रजगुणाचं काय आहे इथं? तर रजगुणापासून आपले हे इंद्रिय झालेले आहेत. 5 कर्म इंद्रिये आणि 5 प्राण. आता तुम्ही म्हणता हे प्रवचन काय चाललंय? आता माझ्या सद्गुरु माऊलींनी जसं मला या उपाधीमधून वेगळं काढलं, जसं त्यांनी सुरुवातीला जेव्हा गुरुमंत्र दिला त्यांनी तेव्हा पंचीकरण हातात दिलं, की महाराज म्हणले परमार्थात सोनं, आणि हे परमार्थात पंचीकरण, आणि व्यवहारात माणसाने सोनं खरेदी करावं. कारण सोन्याचा भाव दुप्पट वाढतो 6 महिन्याला. आणि परमार्थामध्ये जर पंचीकरण आपण आत्मसात केलं, सद्गुरु मुखे समजी लेजो, तो ब्रह्मसुख पामे आजो. मग काय म्हणले? सद्गुरूच्या मुखातून जर तू पंचीकरण ऐकलंस तर तुला काय वाटत? तुला परमात्मा आहेस असं तुला लक्षात येईल. मग त्याच्यात काय सांगितलं? की पंचीकरण मध्ये सांगितलं की को देव हा यो मन साक्षी. की शिष्य विचारायला की गुरु महाराज तुम्ही जे देव म्हणतात ते कोण आहे ते मला सांगा. तर सद्गुरु महाराज म्हणतात की बाबा रे, तुझ्या मनाला जो जाणतो ना तो देव आहे. मग आपल्या मनाला कोण जाणते? बोला ना. आपल्या मनाला कोण जाणते? दिलीप काका बोला ना. दिलीप भैया. आपला अंतरीचा अंतरात्मा. आपल्या मनाला आपणच जाणतो ना. हो. मग काय म्हणले? को देव हा यो मन साक्षी. की तुझ्या मनाला जो जाणतो ना तो देव आहे. मग काय म्हणले? देव कोण आहे इथं? की तूच देव आहेस. महाराज सोप्या शब्दात सांगतात की दिसणारं शरीर तू नाहीस. तुझ्या आईच्या सवडीनं 12 दिवसानं तिला जेव्हा वेळ भेटला तेव्हा तिनं 4 मैत्रिणी गोळा केल्या, आणि ह्या 70 किलोचं शरीर होतं का तेव्हा आईच्या मांडीवर? नव्हतं. पण ह्या 70 किलोच्या वजनाचं तेव्हा नव्हतं, पण आईनं नाव तेव्हा संगीता ठेवलं, आणि ते एवढं दृढ झालं, पक्क झालं की झोपीमध्ये जरी कोणी संगीता म्हणलं की काय म्हणते. मग ह्या शब्दाचं नाव संगीता आईनं आईच्या सवडीनं ठेवलं, तिच्या मैत्रिणी गोळा करून. मग जन्मल्या कोणी म्हणलं का संगीता आली, संगीता आली? आणि आपण नावाला किती पक्क धरलं. मग काय सांगितलं? नाम आणि रूप खोटय, नाम रूप आस्ती भाती प्रिय. हे खरे, आस्ती भाती प्रिय हे ईश्वराचं आहे, आणि नाम आणि रूप हे काय आहे? मायेचं स्वरूप आहे. मग आपण मायेलाच खरं म्हणायलो. मग आता दिसणारं शरीर कसं आहे? दिसणारं शरीर नष्ट होते, नष्ट होणार आहे, आणि आपण कसे येतं? न नष्ट होणार येतं. जसं आता 30 वर्षापूर्वी हे शरीर असं होतं का? 80 किलोचं नव्हतं, पण हे मी होतो ना तेव्हा. मग हे 80 किलोचं झालं, आणि आता पण मी आहे. मग हे शरीर कसं बदललं ना, पण मी नाही बदललो. मग मी कसं आहे? न बदलणारा आहे. आणि हे शरीर मला कळालं, आणि शरीराला मी कळालो का? नाही. शरीराला कळालं असतं तर प्रेताला कळालं असतं. याचं उदाहरण आहे की प्रेताला पंचमहाभूताचं शरीर कशामुळे म्हणायचं? कारण पंचमहाभूतालाच काही कळत नाही. पंचमहाभूताला कळालं असतं तर पाणी म्हणलं असतं की मी देवपूजेलाच येतो बाबा, मी काही सकाळी शौचास येत नाही. त्याला कळत नाही. आणि मातीला जर कळालं असतं तर माती म्हटली असती मी मंदिराच्याच बांधकामाला येते, टॉयलेटच्या वगैरे बांधकामाला मी काही येत नाही. मग असं उदाहरण देऊन सद्गुरूंनी सांगितलं की पंचमहाभूताला कळत नाही, आणि त्याच पंचमहाभूताचं तुझं हे शरीर झालेलं आहे.
आई वडिलांना अन्न खाल्लं, त्या अन्नाचं रक्तवीर्य तयार झालं आणि आईच्या उदरामध्ये हे शरीर तयार झालं का आपण तयार झालो? आपण नाही तयार झालो. आपण अनादी येतं, अनादी निर्गुण प्रगटली भवानी. आपण कसे येतं? अनादी कालचे येतं. राम 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 कृष्ण होते तेव्हा आपण होतो. पण आपल्याला सद्गुरू भेटले नाही, संतांची संगत भेटली नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपलं खरं स्वरूप कळालं नाही. आपल्याला हे खोटं स्वरूप लक्षात आलं की मी कशी आहे, मी बाई आहे, मी कोणाची तरी आई आहे, मी कोणाची तरी बहीण आहे, असं लक्षात आलं. आणि साधू संतांच्या संगतीमध्ये काय लक्षात येतं की मी परमात्मा आहे. मग काय म्हणले ते की तू विचार कर की पंचीकरण मध्ये सांगितलंय की हूँ कोण छू विचार करी ते बारी. तू विचार कर की ह्या शरीराला जाणणारा याच्यापेक्षा वेगळा आहे. आणि विचार संसारात क्रिया करावं लागते आणि परमार्थात फक्त विचार करावा लागते. इथं फुलं लागत नाही, इथं अगरबत्ती लागत नाही, फुलवात लागत नाही, एक लोटा जल लागत नाही, काही लागत नाही. इथं फक्त काय लागतंय? मन लागते. मन हा मोगरा वाहुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मग काय करायचं? मनाने विचार करायचा की हे शरीर कशाचं आहे? पंचमहाभूताचं आहे आणि पंचमहाभूतामध्ये विलीन होणारे. जसं आपण एखादे मोठे मंत्री वगैरे त्यांचं शरीर सुटलं तर काय म्हणतात? ते पार्थिव म्हणतात. त्यांचा पार्थिव इथून इथं आणला, तिथून तिथं नेला. मग कसे पार्थिव म्हणजे हे पंचमहाभूताचं आहे, त्याच्यामुळे याला पार्थिव म्हणतात. मग मेल्या मेल्या कोणी म्हणतं का की मंत्री गेला? काय म्हणते? जीव गेला. मग आपण कसे येतं? न मरणारे, न दिसणारे एक. आता समजा आपण कोणाची तरी बायको आहे, पण नवऱ्याच्या सापेक्ष आपण बायको आहे. आपण कोणाची तरी बहीण आहेत, पण आपल्याला बहीण असल्यामुळे आपल्याला बहीण नाव आलं. आपण कोणाची तरी आई आहेत, कारण आपल्याला ते मुलं झाल्यामुळे आपल्याला आई नाव आलं. पण आपण मूळचे कसे येतं? मूळची स्त्री आहेत आपण एक. मग जसं त्या याला नाव आले की तू दिसणार आहेस. ह्या म्हणजे ईश्वर कसा आहे? न दिसणार आहे. आणि त्याच्या सापेक्ष नाव आलं ह्या शरीराला की हे शरीर दिसतंय म्हणून आपल्याला नाव आलं की मी न दिसणार आहे. आणि हे शरीर बदलतंय म्हणून आपण काय म्हणतो? मी न बदलणार आहे. आणि मी जर बदलणारा असतो तर मग बदलला कळत नसते. शरीराला बदल कळतंय का? शरीराचा बदल कळतंय का? कोणीच बोलत नाहीये. कळत नाही ना बदल. बदल कळाला असता तर काय झालं असतं? शरीरात ऐकून देत नसतं काही, मेल्यावर बी शरीर उठून बसलं असतं. हा, मग याला कळत नाही. हे आपल्याला अनुभव आहे, पण आपण तिकडे लक्ष देत नाहीत. आपल्याला काय वाटतंय? आपण हेच आहेत. आरशात बघितलं की आपण इकडं टिकली लावतो, तिकडं लावतो का? पण तिकडं पण दिसतंय ना प्रतिबिंब. पण आपल्याला ईश्वरानं बुद्धी दिलेली आहे. महाराज म्हणते तर पक्षाला आकाशात उडायची सिद्धी आहे. ती इथून तिथं जाऊ शकते कुठं बी 2 मिनिटात. पण आपल्याला विचार करायची बुद्धी दिली ईश्वरानं, विवेक करायची. विवेक म्हणजे काय? खरं काय आहे आणि खोटं काय आहे, याला काय म्हणायचं? विवेक म्हणायचं. मग खरं काय आहे? आत्मा सत्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य मिथ्य आहे. आणि हे कोण सांगते? हे फक्त संत सांगतात आपल्याला की या उपाधी माझी गुप्त कसं आहे? मग सांगितलं ना आताच की जसं दुधामध्ये लोणी होतं तसंच ह्या दिसणाऱ्या शरीरामध्ये मी न दिसणारा परमात्मा आहे असं आपल्याला दृढ करून देणारे कोण आहेत? संत आहेत. आणि आपल्या आईनं आपल्याला काय शिकवलं? की तू संगीत आहेस, तू बाई आहेस, हे शिकवलं. आणि महाराज परतूरच्या महाराजांकडे गेलं की ते पहिला शब्द म्हणते तुम्ही देव आहात. इतकं डायरेक्ट सांगतात आपल्याला. म्हणजे असं वाटतंय की खरंच किती आपण महान संतांच्या संगतीत आलो. आपण काय आपलं महत् भाग्य उदयाला आलं की एवढे आपल्याला ब्रह्मज्ञानी संत भेटले. आणि ते पाहिलं तर कोणाला ओळखूच येणार नाही वरून. जसं की साधू संतांना या नरदेहाची ओळख म्हणजे महती पटली की हे किती अनमोल आहे नरदेह. संसार करायला ईश्वरानं नरदेह दिला नाही. महाराज म्हणते तर तुला 4 पिले पैदा करायला, 4 टमरेळ गोळा करायला, घर बांधायला ह्या ईश्वरानं हा नरदेह दिला नाही. तर ईश्वरानं नरदेह कशाला दिला? आहे मी हा कोण
करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तर काय म्हणाले, तू कोण आहेस हा विचार कर, हा विचारुनी अहंकार सांडिजे, मग अस्तीची वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजे आपण केली. मग विचारानं आपण काय ठरतो की आपण परमात्मा आहेत असं आपण विचारानं ठरतो. आणि ते ते आपल्याला घरी घरी कळत नसते. ते आपल्या आई वडिलाच्या संगतीत आपल्याला वाटतंय आपण बाई आहेत, आपण त्यांची मुलगी आहेत, आपण कोणाची तरी बहीण आहेत, बायको आहेत, त्यांच्या संगतीत हेच कळणार. पण संतांच्या संगतीत गेल्यावर आपल्याला मी परमात्मा रूप कसा आहे आणि तिथे गेल्यावर काय करायचं विचार करायचा. आता सांगितलं महाराज म्हणले इथं काही लागत नाही, फुल लागत नाही, अगरबत्ती नाही, प्रसाद नाही, काहीच नाही, फक्त चित्त लागते. चित्त लागते, लक्ष देऊन ऐकायचं. काय म्हणले माऊलींनी सांगितलं ना, अवधान ऐकलेनी तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. काय म्हणले, तुम्ही नुसतं ऐका आणि लक्ष द्या आणि शब्दाच्या अर्थाची वृत्ती करा. मग आपणची वस्तू काय, आपण काय वस्तू येत हे आपल्याला लक्षात येईल. ऐकल्यानं काय होईल, आपल्याला शब्दाचे अर्थ याच्या आधी आपल्याला कधी कानावर पडलेच नसते की पंचमहाभूताचं शरीर आहे आणि तू दिसत नाहीस. कारण आपल्याला सर्वसामान्यपणे असंच समजतो आपण की आपण दिसणार आहे. कारण लहानपणापासून आपल्यावर ते संस्कार झाले की आपण दिसणार आहे. आणि मग साधू संत आल्यावरती काय म्हणते की तू न दिसणार आहेस, तू परमात्मा आहेस, तू एक आहेस, तू नित्य आहेस, तू न बदलणारा आहेस, तू सत्य आहेस. मग आता असं आपण संतांच्या संगतीत लक्षात घ्यायचं की हे शरीर पंचमहाभूताचं आहे आणि मी याच्यापेक्षा वेगळा आहे, न दिसणारा, जाणणारा, एक. मग असं पंचीकरण वाचायचं संतांच्या संगतीत बसून. ज्ञाने खरं शब्दाचे अर्थ आपल्याला संतांच्या संगतीतच कळते. संतांच्या संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथी. काय म्हणले, संतांच्या संगतीतच परमार्थ करायला पाहिजे. आणि आपण काय करतो, संतांची संगत करतो आणि आपण संसार करतो. आपण नुसतं विष्णू महाराज म्हणतात ना की तुम्ही प्रवचन नुसतं ऐकता का ऐकल्यासारखं दाखिता. मग ऐकल्यासारखं दाखवलं ना की मग तुम्हाला गुण येणार नाही. जसं डॉक्टरनं सांगितल्याप्रमाणे जर आपण औषध घेतलं तर आपल्याला 100% गुण येणार. काय म्हणले, पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे नसेवी. मग काय सांगितलं इथं, पथ्य काय सांगितलं, संतांचे वचन ऐकायचे आणि तोंडानं नामस्मरण करायचं. आणि आपण परमात्मा हे कळाल्यावर मग काय, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. मग आता मी परमात्मा आहे सगळेच काय येतं, परमात्मा आहे. जसं की आता माझं शरीर पंचमहाभूताचं आहे ना, मग सगळ्यांचेच कसे पंचमहाभूताचे. आणि सगळ्यामध्ये देव कसा आहे, एक आहे. जसं ब्रह्मा अंती मशक देह तितुका पंचभौतिक, तर सगळ्यांचे शरीर कसे येतं, पंचमहाभूताचे येतात. सगळ्यामध्ये देव कसा आहे, एक आहे, एक रूपानं. जसं किती अलंकार असले, कानातलं, गळ्यातलं, नाकातलं, पण सोनं रूपानं काय एकच आहे. आणि उदाहरण देऊन सांगतात महाराज की कपडा, साडी, धोतर, टोपी, उपरणं हे नाव वेगळे वेगळे येतं, पण त्याचं मूळ काय आहे, तर त्याचं मूळ फक्त कापूस आहे एक. तसं आपल्याला साधू संतांच्या संगतीमध्ये आलं ना, संतांच्या सद्गुरूंच्या, तर आपल्याला कारणाची नजर येत असते. आणि एकदा कारणाची नजर आली की परमार्थ संपत असते. जसं आता किती मोठा बंगला बांधला, किती मोठा 4 मजली असो का 10 मजली असो, मग आपल्याला काय लक्षात येते की बाबा 10 मजली जरी असला तरी तो मातीला सोडून नाही, मातीला सोडून घर नाही आणि हाडामासाला सोडून शरीर नाही. शरीर म्हणजे काय, हाडमास, आणि घर म्हणजे काय, माती. मग महाराज म्हणले तुम्ही हे विचार करा आणि कोणाचे दागिने, कोणाचं घर, कोणाच्या साड्या बघून असं हावहाव करू नका. कारण महाराज म्हणले आता इथं तुम्ही जर लक्षात नाही घेतलं तर तुमचा पुढचा जन्म डुकरा कुत्र्याचाच ठरलेलाच आहे. म्हणले खंती ते न करा कोणे गाढव कुत्रा. तुम्हाला पुढच्या जन्मात मग गाढव कुत्राच व्हावं लागेल. आणि मग तुम्ही दारात येतान तुमचा बंगला बांधलेला असन पण तुम्हाला कोणी अलीकडे येऊ देणार नाही. मग त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं, कोणाचं सोनं बघून, कोणाच्या साड्या बघून आपण असं मन वचवच करू द्यायचं नाही.
आपण लक्षात घ्यायचं की अरे बापरे पुढचा जन्म कुत्र्याचा येईल, लक्षात घ्या. ईश्वराचं नामस्मरण करा. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ तासा तोंड वासून बसलेलाच आहे, कधी श्वास संपन काही सांगता येत नाही. स्वयंपाक करता करता कधी सिलेंडर संपत आहे हे आपल्याला कळत सुद्धा नाही. कधी संपलं असं वाटते, कस काय संपलं, पोळ्या राहिल्या, सगळं राहिलं. तसं संसारात वाटू देऊ नका की मुलाला मुलगी व्हायची राहिली, मुलाचं लग्न व्हायचं राहिलं, मी आजी व्हायची राहिली, मी सासू व्हायची राहिली. हे सगळं तू मागच्या जन्मी खूप वेळ झालीस. महाराज म्हणले तुला एकदाच 12 पिल्ले झाले जेव्हा डुकरी नव्हतीस तेव्हा. आणि तिथं तर काही पत नसती, पाणी नसती, बात झोपायला नसती, काही नाही. आणि मस्त बोक्यावानी मोठ्याची मोठे पिले होते तिथं. मग तेच करायचं असलं तर तिथंच जा मग पुन्हा. पण ईश्वराला वाटते, ईश्वरानं आपल्यावर कृपा केली, अनमोल नरदेह दिला आपल्याला. आणि त्याच्यामध्ये मग देवा आपलं पुण्य फार झालं. देवाच्या डोक्यावर त्यांनी आपल्याला साधू संतांची भेट करून दिली. आपणची देव होय गुरु. म्हणजे काय म्हणले हारे ह्याच्यामध्ये, आपणच देव स्वतः सद्गुरु होऊन आपल्या घरी येतात. आपल्याला ते नजर नसती त्यांना ओळखायची, पण माऊलीने लिहून ठेवलं ना हरिपाठात, आपणची देव होय गुरु. जे सद्गुरु असतेत ना तेच देव असतेत. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदेचारी बोलताती. म्हणजे 4 वेदामध्ये सांगितलंय की जिथं संत आहेत ना तिथं हरी प्रगट आहे. जसं आता फिटिंग केली आपण, पण लाईट लावायचा राहिला, तिथं विद्युत नाही का, लाईट लावलं की प्रगट आहे. तसं आपल्याला संत म्हणजे प्रगट देव आहे, प्रगट श्रीकृष्ण आहे. आणि आपण काय तर आपण अर्जुन आहेत. जसं श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली, तसं तीच गीता आपल्याला माऊलीनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितली. पूर्ण गीता, गीता म्हणजे काय, ज्ञानेश्वरीच आहे. तसं आपल्याला सद्गुरु आपल्याला सांगायला आले की तू ह्या संसार रूपी मोहामध्ये अडकू नको. तुम्ही ज्ञानेश्वरी तर सगळे वाचत असता, आणि कसं त्याला मोह झाला होता की सगळे माझे येत, माझे चुलते येत, माझे भाऊ येत, सगळे माझेच येत. मग महाराजांनी एकदा सांगितलं, जेव्हा तुझ्या बायकोची साडी फेडू लागली तेव्हा कुठे गेले होते हे तुझे सगळे, हे तुझे आपले काका मामा. मग तू तुझा स्वधर्म सोडू नको, नाहीतर तू नरकाला जाशील. कारण त्यांनी ज्ञान दृष्टी दिली त्यांना अर्जुनाला. तसं आपल्याला सद्गुरु ज्ञान दृष्टी देते. जशी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली ना, तशी सद्गुरूने आपल्याला ज्ञान दृष्टी दिली. कशी दिली की हे सगळं कसं आहे, पंचमहाभूताचे, आणि ह्या सगळ्यामध्ये कसा देव एक आहे. जसं आता आहेपणानं देव सगळीकडे एक आहे. आमचे सेलूचे आदरणीय भगवान महाराज म्हणून आहेत, त्यांचा रोज पाठ असते 9 ते 10. नित्य नियमानं प्रवचन ऐकते मी त्यांचं. असे संत नाहीतच, पाहण्यात नाही. कधी ज्योतिताई तुम्हाला योग आला तर या महाराजांना भेटायला. इतकं छान सांगते विश्लेषण महाराज की आपल्याला वाटते खरंच किती सोपं उदाहरण सांगते. आहे रूपानं देव कसा आहे. आता मी सांगते, तुम्हाला कळल का नाही ते मला माहित नाही, पण मी माझ्या परीनं प्रयत्न करते की ईश्वर आहे रूपानं कसा सगळीकडे आहे. उदाहरणार्थ आता खुर्ची हे नाव आणि त्याचं रूप हे वेगळं आहे. खुर्ची नाव आणि रूप, टीव्ही हे नाव आणि त्याचं रूप. आता घरातले कोणतीही वस्तू घ्या, त्याचं नाव आणि रूप. पण आहेपणानं कसा सगळीकडे एक आहे. खुर्ची आहे, टेबल आहे, टीव्ही आहे. मग कसं नाम आणि रूप वेगळे, पण आहे कसं आहे. आहे का नाही सगळीकडे एक, आलं का लक्षात ताई. मग आहे का, आपण काय म्हणतो, तुम्ही आहेत का, हो मी आहे. मग तुमचं ज्योतिताई नाव आणि दिसणार रूप हे वेगळे. आता कल्पनाताईचं नाव आणि त्यांचं रूप वेगळे, पण त्या कल्पनाताई तुम्ही आहात का. हा, मग तुमच्यातला आहे म्हणणारा आणि तुमच्यातला आहे म्हणणारा हा एकच आहे. अशी ज्ञान दृष्टी दिली आपल्याला संतांनी, सद्गुरूंनी, की सगळीकडे कसा देव एक आहे. मग या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, हे तत्वज्ञ संत स्वीकारिती. मग आपल्याला साधू संतांनी हे शिकवलं,
प्रवचनाचा शेवट आणि सुरुवात एकच असणार आहे. तुम्ही किती वेळेस प्रवचन ऐका इकडले परतूरच्या महाराजांचे आणि विष्णू महाराजांचे की तुम्ही परमात्मा आहात, इथं संपणार आहे. कारण याच्यापेक्षा पुढचं गुह्य ज्ञान काहीच नाही. हे ज्ञान शिकण्यासाठी काशीला जर गेलं तर 6-6 महिने त्या संताची सेवा करावी लागते. आणि आपल्याला इथं किती सोपं आहे. परतूरला गेले की महाराज लगेच एका मिनिटात म्हणते तुम्ही देव आहात, तुम्ही दिसणारे नाहीत, तुम्ही आईच्या उदरात तुमचं हे शरीर तयार झालं. आता विचारानं पाहिलं तर विचार करायचा आपण, करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग क्षणोक्षणी काय विचार करायचा आहे आपल्याला की हे दिसणारं जगत खोटं आहे. आता हे दिसणारं जगत खोटं कसं ठरवायचं की आपण रात्री जेव्हा झोपतो मग स्वप्नामध्ये महाराज उदाहरण सांगतात विचारसागर मध्ये की तो चक्रवर्ती राजा फुलाच्या शय्येवर झोपलेला आणि त्याला काय झालं, कुत्रं चावलं आणि तो एका अंत्यजाला म्हणायलाय की तू मला ह्या चावलेल्या जाग्यावर औषध लावायला काहीतरी पैसे नाहीत मला दे. पण स्वप्नामध्ये त्याला स्वप्न पडलं नाही. तर जागृतीमध्ये कसा आहे तो चक्रवर्ती राजा आहे, पण त्याला स्वप्न पडलं तसं की मला कुत्रं चावलं आणि मी भिकारी आहे आणि ते त्याच्या नौकरालाच म्हणायला की तू मला पैसे दे आणि मग तू पैसे दिले तर मी हे माझी जखम नीट करून घेतो. पण मग त्याला आता तिथं औषध द्यायची गरज आहे का त्याला जाग करायची गरज आहे राजाला? औषध द्यायची, जागा करायची गरज आहे. हा, स्वप्नात औषध देत आहे त्याला जागच करावं लागेल ना की बाबा तू तर चक्रवर्ती राजा आहेस. मग तसं आपल्याला इथं जाग व्हायचंय. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव. मग जाग झाल्यावर काय वाटणार आहे आपल्याला? जागता जगदेव वाटणार आहे. आपण जागे झाल्यावर आपण परमात्मा म्हणल्यावर सगळं काय वाटणार आहे? परमात्माच वाटणार आहे. जागता जगदेव राखा काही भाव, बहुता दिसा फेरा आला या नगरा. म्हणजे बहुता दिसा म्हणजे 84 लाख योनी फिरून 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 ह्या नगरा म्हणजे ह्या मनुष्य देहामध्ये तू आलास असं म्हणालेत आपल्याला साधू संत. बहुता दिसा फेरा आला या नगरा. मग आता ह्या नगरामध्ये तू तुला ओळख आहे मी कोण करावा विचार. तर मग काय आपल्याला ओळखायचे, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. हरीला फक्त ओळखायचे कारण हरी डोळ्यानं दिसणार नाही. डोळ्यानं जे दिसतंय ना ते सगळं पंचमहाभूताचं एक खोट आहे. कारण सांगितलं ना कल्पना अविद्या तेने झाला जीव. हे दिसणारं जगत कसं एक कल्पना आहे. जसं आता सांगितलं उदाहरण स्वप्नाचं की स्वप्नामध्ये त्या राजाला जाग करावं लागलं का त्याला औषध द्यावं लागलं? तर नुसतं जाग करावं लागलं. मग त्याला जाग झाल्यावर स्वप्नातलं काहीतरी होतं का? वास्तविक स्वप्नातलं काहीच नव्हतं. त्याला कुत्रं चावलं नव्हतं, ते अंत्यज बी नव्हता आणि काहीच नाही. मग आता तसं महाराज म्हणते हे दिसणारं जगत पण काय आहे? स्वप्न आहे. स्वप्नीचे चेईले जाईल लया. मग त्या स्वप्नातून आपल्याला संसारी लोक जाग करतात. जर आपण ओरडू लागलो चोर चोर आला चोर आला चोर आला तर शेजारचा म्हणते उठ काय ओरडायला लागलास, काय चोर नाही काय नाही. आणि ह्या स्वप्नातून आपल्याला कोण जाग करते? संत जागे करतात आपल्याला की हे दिसणारं घर, लेकर, बायको, नवरा हे सगळं काय समजायलो तर आपण सत्य समजायलो. मग काशिया सत्य मानिला हा संसार, काय केले चार माझे माझे. मग सत्य नाही, संसार सोडू नका असं नाही, सोडायचा असं नाही, करायचा. पण कसा करायचा? ऍक्टिंग करायची. आणि संतांच्या संगतीत आल्यावर ऍक्टिंग खूप भारी जमत असती. मी तर करते खूप भारी ऍक्टिंग. जसं अमिताभ बच्चन कुली पिक्चर मध्ये ते एकावर एक पेट्या घेत ते स्वतः कुली समजतो का तो स्वतःला? नाही, तो समजतो मी फिल्म स्टार आहे अमिताभ बच्चन. पण काम काय करते? कुलीच करते. तसं आपण नवरा समोर आला ना बायको म्हणून मिरवायचं,
अहो हे घ्या, अहो ते घ्या, काळजी करायची त्यांची, त्यांची व्यवस्थित कामं करायचे. मुलगा आला ना समोर, आईची ऍक्टिंग सुरू, सून आली की सासूची ऍक्टिंग सुरू, अशी सगळी ऍक्टिंग करायची. महाराजांनी एवढे वर्म शिकवलेत व्यवहारात पण, की खरंच बाप न करीशी माय ऐसे त्यांचे मी खरंच काय उपकार मानव संताची. त्यांनी आपल्याला संसार तर शिकवलाच, परमार्थ तर शिकवलाच, पण संसार पण कसा, संसारात पण कसं वागायचं, नम्रपणेने वागायचं. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. मग आता घरामध्ये पती परमेश्वर समोर आले तर ते का देव नाहीत का? तर देवच आहेत ना ते. महाराजांनी शिकवलं रोज त्यांच्या पाया पडा, कारण ते बी परमात्मा आहेत. ते बाहेर कामाला जाते, तुम्हाला घरात आयता पैसा आणून देते. तुम्हाला काय करायचे, नुसतं घरात बसून ते 4 पोळ्या द्यायच्या, चांगल्या त्याला जेवायची सोय लावायची फक्त. मग किती त्यांचे उपकार आहेत आपल्यावर पती परमेश्वराचे. मग त्यांचे रोज दर्शन घ्या, महाराजांनी असं शिकवलं. भांडणं झाली तरी दर्शन घ्या म्हणतात आमचे महाराज. मग भांडणं झाली तरी दर्शन घेतल्यावर मग ते भांडण वाढेल का? नाही वाटणार, कारण आपल्या मनाला काय वाटल, हे बी परमात्माच आहेत ना. उपाधी रूपानं आपले पती आहेत, पण तरी वास्तविक त्यांचं स्वरूप काय आहे, सच्चिदानंद परमात्मा आहेत ते. असं महाराजांनी आपल्याला, आज संसार सफळ झाला गे माये. तर संसार सफळ कधी होतंय, संतांच्या संगतीमध्ये आल्यावर. देव आपल्याला असं शिकवित नाही, फक्त आपल्याला संत शिकवते. मग त्याच्यामुळे त्यांना उपमा दिली ना, आईची लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. त्याचे सर्वस्व पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व हिस आहे. काय आपला काय फायदा आहे साधू संतांना, सांगा ना तुम्ही. आपल्यापासून त्यांना काय मिळवायचे? न त्यांना पैशाची अपेक्षा आहे, न त्यांना कशाची अपेक्षा आहे, कशाचीच नाही. फक्त त्यांना एवढी कळकळ वाटते की एवढा अनमोल ते नरदेह वाया चाललाय, आणि हे विचारानं ध्यानात घ्यायचं. हा विचारून अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजे आपण केली. मग काय करायचं, मी देह आहे हा अहंकार सोडायचा. म्हणजे किती सोपं आहे ना, मनातून सोडायचं. जसं आपण एखादा माणूस आपल्याला आवडत नसलं तर आपण त्याला मनातली मनात शिव्या देतोच का नाही? मी तर देते बाबा, तुमचं काही माहित नाही. पुढं आल्यावर मनातली मनात देतो ना. मग असं मनातून संसार सोडायचा, मनानं परमार्थ करायचा, नामस्मरण करायचं, आणि शरीराने संसार करायचा. जसं सांगितलं महाराजांनी की हे श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, तुला कर्म करावंच लागणार. तुला डोळे येत ना, तुला उघड झाक होणारच. तुला कान येत ना, तुला कानानं शब्द ऐकू येणारच. तुला तुला जठराग्नी आहे ना, तुला बरोबर 6 तासाला भूक लागणार. मग असं नाही की मी परमात्मा आहे आणि मग आता माझ्या सगळे पाया पडा, असं नाही ना. कारण ह्या देहीचे धर्म देही, आत्मा आत्म्याच्या ठाई, ऐसे जे पाहणे ते. तसं मग आता काय करायचं, देहीचे धर्म देहावर ठेवायचे, आणि आपण कसे आहेत, आपण ज्ञान स्वरूप आहेत. मग देह कसा आहे, देह नष्ट होणार आहे, आणि आपण कसे येत, न नष्ट होणार आहेत. आता महाराजांनी एक उदाहरण सांगितलं, दृष्टांत सांगते मी, की सद्गुरूवर आपली दृढ निष्ठा कशी ठेवावं, आणि सद्गुरूवर दृढ निष्ठा असल्याशिवाय आपल्याला हे ज्ञान अवगत होत नाही. महाराजांनी सांगितलं, 4 कृपा झाल्याशिवाय आपल्याला हे शास्त्र कळत नाही. ईश्वर कृपा झाली, आपल्याला सद्गुरू भेटले. ईश्वर कृपा झाली, आपल्याला हा मनुष्य देह भेटला. आणि अंतकरण कृपा, शास्त्र कृपा, मग अशा 4 कृपा सांगितल्या. सुरुवातीला सद्गुरूची कृपा झाली, मग त्यांचे वचन ऐकले आणि त्यांनी सांगितलं, हरिपाठ वाचा, काकडा भजन म्हणा, ज्ञानेश्वरी वाचा. मग ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर माऊली आहेत ते. आपले संताची संगत करणं म्हणजे काय, आपल्याला काय रोज मंदिरात जर जाता नाही आलं तर आपण रोज हरिपाठ म्हणायचा. महाराज म्हणते रोज हरिपाठ म्हणा, रोज काकडा भजन म्हणा. मग काकडा भजन मध्ये काय सांगितलं, दुरुनी आलो मी गा, शून्य सारोनी तेथे. मग कुठून आलो आपण? एक ग्रहस्थ म्हणाला की बाबा तू कुठून आला? दोघं होते, एक विवेकी आणि एक अविवेकी. मग ते विवेकी म्हणायला, तू कुठून आला? अविवेक्याला. तर तो म्हणला, बाबा मी घरून आलो इथं. मग घरी कुठून आला? तर ते म्हणला, आईच्या उदरातून आलो.
मग आईच्या उदरात कुठून आला? आता आविक्याला प्रश्नच पडला. आता हे तर अवघडच उत्तर आहे. आईच्या उदरामध्ये कुठून आला? तर पर्जन्यातून आलो. मग पर्जन्यात कुठून आला? आकाशातून आलो. मग आकाशात कुठून आला? मग त्यांनी साष्टांग दंडवत घेतला. म्हणला आता ते मला सांगता येत नाही. मग हे कळण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जावं लागतंय की मी कुठून आलो आणि मी हा कोण? करावा विचार तरावया पार भवसिंधू. की मी कसा आहे? जसं की सूर्याची किरण समजा आता आपण खाली पात्र ठेवले, वाटी, ग्लास, ताट, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये जर प्रतिबिंब सूर्याचं पडलं तर ते कशाचं आहे वास्तविक? तर ते सूर्याचंच आहे. सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. की जसं सूर्याचे प्रकाश सूर्याला सोडून नाहीत तसे आपण कसे येत? आपण पण देवाला सोडून नाहीत. आपला जे श्वास चालू आहे ना आता ते देवामुळेच चालू आहे. मग आपला श्वास कोण चालवायलाय? तर देव चालवायलाय. आणि आपला श्वास नसता आपल्याला जर जन्मल्या श्वास नसता तर आपल्या आईनं काय केलं असतं? आपल्याला पुरलं असतं नाही ना? ठेवलं असतं का आपल्या आईनं? आपल्याला नसतं ठेवलं. मग आता इथं काय महत्वाचं आहे? तर न दिसणारा श्वास महत्वाचा आहे. आणि आपलं त्याच्यावर लक्ष आहे का? तर नाही, आपलं त्याच्यावर लक्ष नाही. मग आता इथं दिसणाऱ्या श्वासाकडे लक्ष नाही. आता इथं फक्त काय लक्ष आहे? आपल्याला वाटतंय आपण हे दिसणारे आहोत. मग आपल्याला संतांची संगत करायची आणि काय समजायचं? हे गूढ असे चैतन्य हे इतरांना कळत नाही, पण तत्व साक्षात्कारी संत त्याचे ग्रहण करतात. चैतन्याला सत्यत्वाने व आत्मत्वाने जाणतात. मग ह्या शरीराला काय समजायचं? खोटं समजायचं. कारण 50 वर्षापूर्वी हे शरीर नव्हतं आणि पुढं 20 वर्षांनच हे शरीर राहणार नाही काय? याचा काही भरोसाच नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. कारण हे शरीर उद्या सकाळपर्यंत राहीन याची गॅरंटी नाही. क्षणभंगूर नाही भरोसा मग गळा पडेल फासा. वारे सावध सोडा मायापाश. मग मायापाश म्हणजे काय? मी आणि माझं हे देह संबंधी माझे आणि हे शरीर म्हणजे मी. अहम आणि मम. आपल्याला बंधन कशाचं आहे? अहम ममेती. अहमचं आणि ममचं. मग काय आपल्याला विचारानं काय सोडायचं? हे शरीर मी नाही, हे पंचमहाभूताचे आणि हे शरीर संबंधी मी माझे नाही. कारण शरीराला मी आणि शरीर संबंधी माझं म्हणलं की बंधन आहे. याच्यात सांगितलं पंचीकरण मध्ये की तू या शरीराला मी म्हणणं सोडलं की तुला तुझी जी ललाट पत्रिका आहे त्याचे असे चिंधड्या होतील. म्हणजे मग तुला पुढचा जन्म भेटणार नाही. आणि आता इथं ह्या शरीराला जर तू म्हणलास मी आहे तर मग तू पुढच्या 84 लाख योनीचे कर्म तयार व्हायले तुझे. पंचीकरण मध्ये सांगितलं की या देहाला मी जर म्हणलं तर कोटी गायी मारल्याचं पाप होते आणि एकदा जर म्हणलं की मी परमात्मा आहे, मी आत्मा आहे, तर करोडो गायी सोन्याचे शिंग लावून दान केल्याचं पुण्य आहे. मग काय करायचं? विचारानं हे शरीर मी नाही असं ठरवायचं. मग त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगितलेला आहे की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे. तर एक ग्रहस्थ होता आणि तो हिऱ्याचा व्यापारी होता. मग त्यानं भरपूर धनसंपत्ती जमा केली आणि त्यानं एक मंदिर बांधलं. त्याच्या बगीच्यामध्ये मंदिर बांधलं आणि भरपूर मोहरा अशा त्यानं काय केल्या? त्या घुमटामध्ये लपून ठेवल्या. आणि मग कालांतरानं काय झालं? त्याचं शरीर सुटलं. आणि मग त्याच्या मुलाला वाटलं की माझे वडील एवढे श्रीमंत होते, त्यांनी काहीतरी माझ्यासाठी ठेवलं असेल. मग त्यानं त्या वह्या हे बघायला सुरुवात केली. मग त्या एका वहीमध्ये सापडलं की मंदिराच्या घुमटामध्ये एवढ्या एवढ्या मोहरा ठेवलेल्या आहेत आणि अष्टमीच्या दिवशी त्या घुमटामध्ये सापडतील. मग त्यानं काय केलं? अविचारानं त्यानं काय केलं की ते मंदिराचा घुमटच पाडला. त्यानं लक्षात घेतलं नाही की त्याचा अर्थ काय होते. मग एक तर विचार करून पाहायचा की मंदिराच्या पोकळीमध्ये मोहरा कशा बसू शकतील? बसणार नाही. पण त्यानं मंदिर पाडलं. मग लोक म्हणत होते की हा असा कसा निघाला? वडिलांना मंदिर बांधलं, यानं पाडलं. मग त्याच्या वडिलाचा एक मित्र त्याला भेटला आणि म्हणला तू काय दाखव म्हणे, मी बघतो ते काय लिहिलेलं आहे
वहीमध्ये. मग त्या ग्रहस्थानी वृद्ध ग्रहस्थानी बघितलं की घुमटामध्ये अष्टमीच्या दिवशी एवढ्या एवढ्या मोहरा ठेवलेल्या आहेत. मग त्यानं काय केलं, त्याला 4 पैसे दिले. म्हणला तू काय कर, पहिल्यासारखं मंदिर बांध आणि जशाला तसं, आणि अष्टमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता मला बोलवायला ये. मग त्यानं मंदिर बांधलं सगळं व्यवस्थित. आणि मग ते त्या ग्रहस्थाला बोलवलं, त्या वृद्ध ग्रहस्थाला. कारण वयस्कर माणसाला अनुभव असते, पण जवानपणी माणसाला ते त्यांचं ऐकू वाटत नाही. पण आपल्याला वाटतं की हे काहून ऐकत नाहीत, आम्हाला अनुभव यायचा की काय आम्ही सांगायलो ते खरंय. मग त्या ग्रहस्थाला बोलवलं वयस्कर आणि म्हणले बघा आता हे बरोबर घुमट बांधला, आता बघा. मग दुपारी 12 वाजता त्या घुमटाचा जिथं सावली पडली, त्या सावलीच्या तिथं मग त्याने त्या ग्रहस्थाने सांगितलं की तू आता इथं खांद. मग तिथं ते सावली पडली घुमटाची दुपारी 12 वाजता अष्टमीच्या दिवशी. आणि मग त्या मुलानी ते खाणलं तिथं. तर तिथं ते धन सापडलं. मग धन होतं नव्हतं का, होतं, पण चुकीच्या विचारानं त्याला भेटलं नाही. तसं ह्या शरीरामध्ये आत्मा आहे, मग असा तोडून फोडून बघायचा का, छाती फाडून मी आत्महत्या करून काय असं करून नाही. तर त्या ग्रस्तानं सांगितल्याप्रमाणे विचार करून विचारानं, जसं त्या घुमटामध्ये सावलीमध्ये जिथं सावली पडली तिथं ते धन सापडलं मग त्याला, तसं आत्मरूपी धन ह्या शरीरातच आहे. पण ते कसं कधी सापडणार आहे, विचार केला, क्षणोक्षणी हाची करावा विचार. मग काय हे कधी कळणार आपल्याला, संताच्या संगतीत आल्यावर. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. मग आपल्याला आपलं भाग्य उदयाला कधी आलं, संताची संगत झाल्यावर. आणि संताची संगत झाल्यावर आपल्याला संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी लाभ भेटते. मंत्र्याच्या, संत्र्याच्या, जावयाच्या, सासूच्या, सासऱ्याच्या याच्या दर्शनानं हे लाभ भेटत नाही. पद्मलाभ म्हणजे देव हे कुठं कळणार आपल्याला, संताच्या संगतीत. पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावे सापडला. मग तुकाराम महाराज काय म्हणले की मी माझा भाव संताच्या चरणावर ठेवला, त्याच्यामुळं मला काय सापडलं की आत्मरूपी धन सापडलं. आणि आपण आपला भाव इमानदारीनं साधू संताच्या चरणावर ठेवला पाहिजे. तसं आता सांगितल्याप्रमाणे त्या ऍक्टिंग करायची. जावई आले तर सासू म्हणून मिरवायचं, कारण मी सासू झालेली, जावई आलेत मला नातरुंड आहेत. मला फार ऍक्टिंग छान जमती, कारण संतांनी शिकवलं तसं. नाही तर आपल्या मनासारखं नाही झालं तर ते ऍक्टिंग बी करत नाही ना मनासारखी. आणि ऍक्टिंग म्हणल्यावर काय करायची मस्त आनंदाने. आणि खरं म्हणल्यावर दुःख होते ना, वाटते पोरग ऐकत नाही मनासारखं, नवरा ऐकत नाही मनासारखं, पोरगी ऐकत नाही मनासारखं. मग आपल्याला साधू संत म्हणते तुझं मन तुला ऐकते का बघ. आधी आपलं मन आपल्या हातात घ्यायचं. महाराज म्हणते ते ऐकणार नाही, तू तुझं मन तुझ्या हातात ठेव. मग असं आपण संताच्या संगतीत स्वतःला मी परमात्मा आहे हे लक्षात घ्यायचं. आणि मी परमात्मा आहे म्हणल्यावर सगळेच परमात्मा आहे. आपले या प्रतीती जगची मुक्त, सगळेच काय आहेत मग परमात्मा आहेत. मग आता जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप म्हणल्यावर आता पूजा ध्यान जप त्याशी नाही. मग सगळं देव म्हणल्यावर, सगळे देव म्हणल्यावर काय भेव आहे आता, काहीच नाही. मग कसं आहे सगळं कसं आहे ब्रह्मरूप आहे, सगळं कसं आहे परमात्मा रूप आहे. आस्ती भाती प्रिय ऐसे पदे तिनी, म्हणजे आस्ती भाती प्रिय जे आहे ते ईश्वराचं आहे. आणि नामरूप जे आहे ते कसं आहे मायेचं आहे. मग माया कशी आहे, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझेनी घरे, हे तो संपत्तीचे वारे सातो काळे जाईल. किती छान काकडा भजन म्हणताना अक्षरशः रडू येते मला. ते जेव्हा याचे अभंग असतात ना की अवघे करती हाड हाड, म्हणजे आता उताराला गाडी लागलेली आहे, माझं वय 48 चालू आहे, आता फक्त 2 वर्ष राहिलेत वलांडायचे. पण काळ त्याच्यामध्ये काळ कधी येईल काही सांगता येत नाही. म्हातारपणी कशी हाडहाड असते ही मी माझ्या डोळ्यानं बघते, माझ्या वडिलांची, सासू सासऱ्यांची, शेजाऱ्या पाजाऱ्याची. मग आपण स्वतःला म्हातारं समजून म्हातारं म्हणून घ्यायचं नाही. आपण काय म्हणायचं, मग मी परमात्मा आहे. मग आपल्याला ही ऍक्टिंग आल्यावर आपल्याला दुःख होईल का,
तर होणार नाही. मग आपण काय म्हणू, वृद्ध काय झालं, शरीर झालं. म्हणायलीत कोणाला, शरीराकडे बघून. आणि शरीर तर मी नाही. शरीर मी नव्हे हे सरे, उरला उरे विठ्ठल. मग मी कसं आहे, विठ्ठल आहे असं आपण आपल्यालाच म्हणायचं. आपण आपल्या मस्तीत राहायचं. मस्त मस्त ईश्वराचं नामस्मरण करायचं. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे. आता परमार्थाचं कसं आहे, परमार्थाचा शेवट होत असते, पण संसाराचा शेवट कधीच होत नसते. एकदा कळालं ना मी परमात्मा आहे, मग आनंदाने अभ्यास करायचा, चिंतन करायचं, ज्ञानेश्वरी वाचायची, भागवत वाचायचं, वेगळे वेगळे ग्रंथ वाचायचे. आता संसारामध्ये आपल्याला काही कर्तव्य उरलं नाही. एकदा मुलाचं लग्न झालं की हुशार सासू जर असली ना, ती मग आमच्या महाराजांनी लई छान छान टेक्निक शिकवलेत आम्हाला. सासूला म्हणली सून बाजारात जाय की तिला म्हणायचं, बाई मला दिसत नाही ग. एकदा सडकात भाजीपाला घेऊन यायचा, खराबच सगळा. म्हणजे आपला अनमोल वेळ आपण त्या नासक्या संसाराला द्यायचा नाही, कारण द्यायचा तेव्हा द्यायला आपण. मग आता उरलेला वेळ आता हरी तुम्हा समर्पण. उरलेला वेळ जे आहे 50 नंतर आपण आता इकडं द्यायचा आपल्या. काय म्हणायचे का कोणाला? कोणी बोलते का? मग काय ध्यानात घ्यायचं आपल्याला, की मी परमात्मा स्वरूप आहे असं आपण संतांच्या संगतीत स्वतःला ध्यानात घ्यायचं. मी परमात्मा आहे, आणि मी परमात्मा म्हणल्यावर सगळेच परमात्मा आहेत. तर मी काही प्रवचनकार लई मोठी नाही. मी आपलं जसं महाराज म्हणते तर की एखाद्या बाईला सुगरण असली तर तिला 100 माणसाचा स्वयंपाक करता येतो, तसं मला काही येत नाही. आम्हाला आपल्या पुरती एक भाकर टाकून खाता येते. त्याच्यामुळं जसं बोलता येते वाकडं तिकडं ते मी सांगते तुम्हाला. पण मी काही संत महात्मा नाही, कीर्तनकार नाही, काय नाही. जसं माझं पोट भरलं, संतांनी सांगितलं, मग मी माझं पोट भरलं आणि मी आपली शांत झाली. पण मला काही अधिकार नाही तुम्हाला शिकवायचा, समजवायचा. जेवढे शब्द जे तुम्हाला चांगले वाटले ते माझ्या सद्गुरु माऊलीचे, संताचे आहेत, आणि जे वाकडे तिकडे असतील ते माझे आहेत. आणि हे गोड मानून घ्यावा हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. झालेली सेवा 10 मिनिटं आहेत ताई, अजून 10 मिनिटं आहेत अजून. तुमचं फार गोड वाटतंय ऐकायला. ते माझं कसं आहे, अनुभव आहे ते माझा. म्हणजे तर नाही मला पाठ जास्त, पण संत महाराजांच्या रोज संगतीत जाते, रोज प्रवचन ऐकते मी. भगवान महाराज म्हणून आहेत शेलूला, तुम्ही या एकदा त्यांचं चिंतन ऐकायला. कधी मला वाटायची मला काही अक्कल नाही, आपल्याला काही कळत नाही. आणि पहिला न्यूनगंड हे होता की मी दिसत नाही चांगली. माझं हे थोबाड चांगलं दिसत नाही.